एकत्र काम करताना वैचारिक मतभेद होणं स्वाभाविक आहे, मात्र लोकशाहीत ते योग्य पद्धतीनं मांडले गेले पाहिजेत. जनतेनं ज्यांच्यावर विश्वास ठेवून निवडून दिलाय त्यांच्याबाबत चुकीचा संदेश जाऊ नये याची काळजी घ्या, असा सल्ला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वपक्षीय नगरसेवकांना दिला. गडिंग्लज शहरातील 6 कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन आणि संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप प्रसंगी ते बोलत होते. गडिंग्लज शहरातील विविध विकास कामांचा प्रारंभ, बांधकाम कामगारांना साहित्य वाटप, संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप असा संयुक्त कार्यक्रम नुकताच झाला. वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गडिंग्लज शहरातील 6 कोटी रुपयांच्या कामांचं उद्घाटन झालं. नगरसेवक अमर मांगले यांनी विविध विकास कामांचा आढावा घेत सर्व नगरसेवक एकदिलानं काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर बांधकाम सभापती गुंड उर्फ रामगोंडा पाटील यांनी मनोगतात गडिंग्लजच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत असं सांगितलं. नगराध्यक्ष महेश तुरबत मठ, उपनगराध्यक्ष महेश सलवादे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, हरुण सय्यद यांनी मनोगत व्यक्त केली. विकासाच्या ध्येयानंच जनतेनं आपल्यावर एकहाती विश्वास ठेवून सत्ता दिली आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ नये याची काळजी घ्या. लोकशाहीत मतभेद असणं स्वाभाविक असलं तरी त्यातून जनतेत चुकीचा संदेश जाऊ नये याची दक्षता घ्या, असा सल्ला मुश्रीफ यांनी दिला. नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील रिंग रोड, प्रशासकीय भवन, भुयारी गटर्स, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, 3000 घरकुल उभारणी यांसह विविध प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. हे प्रश्न मार्गी लागत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी महिला आणि बालकल्याण सभापती अरुणा कोलते, रश्मीराज देसाई, गटनेते नरेंद्र भद्रापूर, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, सतीश पाटील, प्रकाश पताडे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.